हॅलो. आज आपण आजच्या भागामध्ये न कसं लिहायचं ते बघणार आहे. आपण जे मागचे भाग होते आपले 3-4 भाग त्याच्यामध्ये श्री कसं लिहायचं, र कसं लिहायचं, व आणि ळ हे बघितलेलं होतं. तर ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली राहील. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता आपण र वर्णात लिहायला सुरुवात केलेली आहे. आपण ळ पर्यंत आलेलो आहे लिहायला. आता त्याच्यानंतर न कसं लिहायचं ते बघायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने लिहून घेतलेला होता. त्याच्यानंतर न लिहायला सुरुवात करायची आहे. तर आधी आपण हे 5 खांब आहे, ते 5 खांब विणून घेऊ. 2 चेन घ्यायचे आहे. 2 चेन घेतल्यावर आपले 5 खांब. हे 5 खांब आणि मग नंतर आडव्या रेषेचे 2 लाल घ्यायचे आपल्याला खांब. डबल क्रोशा घेतोय आपण. तर हे 5 आपले झाले. मग लोकर इकडे यायची आणि 2 लाल विणायचे. हे आडव्या रेषेचे 2 लाल लक्षात ठेवायचे विणताना. तर व्हाईट कलरची लोकर मध्ये घेऊन आपण 2 लाल खांब घेतले. त्याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट कलरचे 4 खांब विणायचे आपण. आता आपण हे व्हाईट कलरचे 4 खांब विणून घेतले. 1, 2, 3, 4. आणि त्याच्यानंतर लाल कलरचे आपल्याला 6 खांब घ्यायचे. व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि आता न लिहायला सुरुवात करतो आपण. न साठी आपण इथे 6 लाल कलरचे खांब घेणार आहे. तर हे आपण लाल कलरचे 6 खांब घेतले. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 खांब घेतल्यानंतर ही लाल लोकर इथेच ठेवायची आपण. उलट बाजू आहे आपली ही. तर लाल लोकर इकडे सोडायची आणि पुढे आपण व्हाईट खांब विणून घेऊ. आता हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 व्हाईट खांब विणायचे आपल्याला हे. उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण आपण हे आता 7 व्हाईट खांब विणून घेऊ. उलट बाजूचे 7 विणायचे. परत 2 चेन घ्यायच्या. परत सरळ बाजूने आल्यावर 7 खांब विणायचे. हे आपण 7 खांब विणले आणि परत सरळ बाजूने आल्यावर आपण 7 खांब पण विणून घ्यायचे. आता आपले हे 7 खांब विणून झालेले इकडे आणि ही जी लाल लोकर मागे घेतलेली आता आपण त्याने 2 लाल खांब विणायचे. लाल लोकर इथे सोडलेली होती आपण मागे. आता व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि लाल कलरचे आपण
2 खांब विणणार आहे इथे. लाल कलरचे 2 खांब घेतले आपण. त्याच्यानंतर परत लाल लोकरमध्ये यायचे आणि व्हाईट लोकरने 2 खांब व्हाईटचे विणायचे. परत व्हाईट लोकरमध्ये यायचे आणि 2 खांब लाल लोकरचे विणायचे. आता आपण 7 खांब विणल्यानंतर 2 लाल, 2 पांढरे, 2 लाल असं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वरती व्हाईटवर व्हाईट घ्यायचे. 4 व्हाईट खांब घ्यायचे. लाल लोकर सोबतच ठेवायची आहे. आता आपण इथे 4 व्हाईट घेतलेले खांब. त्याच्यानंतर व्हाईट लोकरमध्ये करायचे आणि आडव्या रेषेचे 2 लाल घ्यायचे. आडव्या रेषेचे. त्याच्यानंतर हे लाल लोकर आपण मागे सोडायची. कारण ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूने न सोडता आपण ही उलट्या बाजूने मागे सोडायची ही लोकर अशी इकडे. आणि पुढचे खांबे आपले ते व्हाईट कलरने विणून घ्यायचे. खांब विणून घेतले आपण. परत 2 चैन घ्यायच्या आणि वापस उलट फिरायचं आणि परत हे खांब विणून घ्यायचे. खांब विणून घेतले आपण. त्याच्यानंतर आपल्याला लाल खांब विणायचे हे 2 आडव्या रेषेचे 2 लाल आपण हे विणत घेतले. त्याच्यानंतर परत हे 4 वर 4 खांब घ्यायचे व्हाईट. लाल लोकर सोबत ठेवायची आणि 4 वर 4 व्हाईट खांब विणायचे. आता हे 4 खांब आपण व्हाईट कलरचे घेतले. नंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि हे आपण पूर्ण लाईन लाल कलरने घेणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 6 खांब आपण लाल कलरचे विणायचे. आता हे आपण
6 लाल खांब विणून घेतले. त्याच्यानंतर आपण आता ही लाल लोकर इथेच सोडायची आणि हे खालचे जे 7 खांब आहे ते आपण विणून घेणार आहे आणि परत सरळ बाजूने आल्यावर ते 7 खांब विणून घ्यायचे. आता हे 7 खांब आपण इथे विणून घेऊ. आता आपण हे सरळ बाजूने आलेले हे 7 खांब मी विणून घेतले सरळ बाजूने. आधी उलट्या बाजूने आपण विणत इकडे आलो, 2 चेन घेतल्या आणि परत सरळ बाजूने आपण हे 7 खांब इकडे विणून घेतलेले. आता पुढे आपल्याला 4 खांब विणायचे. तर 4 व्हाईट खांब विणायचे. पण आता ही जी लाल लोकर आपण मागे ठेवलेली होती, ती लाल लोकर आपण इथं सोबत विणत घेणार आहे. कारण आता पुढे आपल्याला वरती लाल कलर लावायचा आहे. आता हे लालवर आपण व्हाईट खांब घेणार आहे. लाल लोकर अशी इथे सोबत ठेवायची आपण नंतर याशीमध्ये. आता आपण 4 व्हाईट खांब घेणार आहे. लाल लोकर मध्ये आपल्याला वरती म्हणजे सोबत विणत घ्यायची. पुढे आपल्याला लाल कलर लावायचा आहे म्हणून. 3 आणि हा एक 4. हे असे आपण आता 4 खांब विणून घेतलेले. आता हे 4 विणल्यानंतर व्हाईट लोकर मध्ये ठेवायची आणि 2 लाल खांब विणायचे. हे 2 लाल खांब विणून घेतले. आधी हे 7 विणून घेतले आणि मग ह्या 6 लाल होते त्याच्यापैकी 4 लालवर आपण व्हाईट खांब घेतले 4 आणि त्या उरलेल्या 2 लालवर आपण 2 लाल खांब घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 व्हाईट घेतले आणि 2 लाल घेतले सरळ बाजूने आलं. आता ही लाल लोकर आपण सोबत ठेवणार आहे आणि 4 वर व्हाईट घ्यायची, व्हाईट खांब घ्यायची. म्हणजे व्हाईट खांब आहे आपली 4 त्याच्यावर व्हाईटच घ्यायची. लाल लोकर सोबत ठेवायची इथे. हे 4 व्हाईट घेतले. परत व्हाईट लोकर मध्ये ठेवायचे आणि हे आडव्या रेषेचे आपण 2 लाल खांब घेणार. ते आडव्या रेषेचे 2 लाल खांब आपले विणून झालेले. ते लाल लोकर उलट बाजूने मागे सोडायची आपण इकडे आणि हे उरलेले समोरचे आपण व्हाईट कलरने विणून घ्यायचे. आता हे आपण सरळ बाजूने आल्यानंतर उलट बाजूने आल्यानंतर 5 व्हाईट कलर आणि 2 लाल कलरचे खांब विणून घेतलेले. मग त्याच्यानंतर परत या 4 वर 4 व्हाईट खांब घ्यायचे. लाल लोकर सोबत ठेवलेली आपण इथे ही आणि 4
व्हाईट खांब विणून घेतलेले. आता हे 4 व्हाईट झाल्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 लाल खांब विणायचे. दोन लाल खांब विणले आपण आणि आता लाल लोकर आपल्याला सोबत घ्यायची. आपण पूर्ण खाली व्हाईटच खांब विणत घ्यायचे. आता आपण हे 2 लाल घेतले. आता ही पूर्ण रो आपली व्हाईट येणार आहे. फक्त आपण ही लाल लोकर इथे सोबत घेणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 6 खांबांपर्यंत आता ही लोकर आपण सोबत घेणार आहे लाल कलरची. हे सगळे खांब व्हाईटच आहे आपल्या आता खाली. फक्त आपण 6 खांबांपर्यंत ही लोकर सोबत आणणार आहे. हे पहा आता आपण हे 1 2 3 4 5 6 6 खांब विणले. आता ही लोकर इकडे उलट बाजूने सोडायची आणि पुढचे खांब परत व्हाईट कलरचे विणायचे. तेव्हा लाल लोकर सोबत घ्यायची नाही आपल्याला. आता हे एक 2 3 4 5 6 6 खांब विणले व्हाईट कलरचे. तोपर्यंत लाल लोकर आपण सोबत घेतली आणि मग ही इकडे बॅक साईडला सोडून त्याच्यानंतर 1 2 3 4 5 5 खांब पुढचे आपण व्हाईट कलरचे विणले. फक्त लाल लोकर घेतलेली नाही. आता परत 2 चेन घ्यायच्या आणि वापस सरळ बाजूने यायचं आणि 5 खांब व्हाईट कलरचे विणायचे. आता ही 5 खांब आपण व्हाईट कलरचे विणून घेऊ. आता हे आपण सरळ बाजूने आल्यावर 5 खांब विणून घेतलेले. 5 खांब विणल्यानंतर आपण लाल कलरचे ही पूर्ण लाईन आपल्याला लाल कलर घ्यायची ह्या आडव्या रेषेपर्यंत. आता हे पूर्ण आपण लाल कलरने विणून घेणार आहे. फक्त व्हाईट लोकर मध्ये ठेवायची. आता ही जी लाल लोकर आपण मागे ठेवलेली होती, विणत आणलेली होती सोबत, ती आपण आता वरती विणत घेणार आहे. आता ही पूर्ण रो आपण लाल कलरने विणायची आणि व्हाईट लोकर ही अशी मध्ये सोबत विणत घ्यायची आपल्याला. कारण आपल्याला वरती शेवटी 5 खांब व्हाईट कलरचे विणायचे. अक्षराची उभी रेष घेतोय आता ही आपण पूर्ण.
आता हे आपण पूर्ण व्हाईट रेष विणून घेतलेली. हे 5 खांब विणून घेतले अगोदर. 1 2 3 4 5 5 व्हाईट विणून घेतले. व्हाईट लोकर मध्ये ठेवली आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 आपण हे लाल कलरचे खांब विणून घेतलेले. 9ची आपली ही रेष तयार झालेली. आता ही लाल लोकर उलट बाजूने सोडायची मागे आणि हे जे आपले व्हाईट कलरचे खांबे वरचे 5 खांब आपण आता इथे विणून घेऊ. लाल लोकर नाही घ्यायची आता सोबत. लाल लोकर मागे सोडायची आणि हे उरलेले जे 5 खांबे ते आपण इथे विणून घेऊ. आणि वरती 2 चेन. हे 5 खांब विणून झाले आपले आणि असं या पद्धतीने आपलं हे 9 अक्षर इथे तयार झालेलं आहे. आता आपण 9 अक्षर आपलं तयार झालेलं आहे. आता परत 2 चेन घेतल्यानंतर वापस उलट बाजूने यायचं आणि 5 खांब आपण इथे जे आपले विणतो 5 खांब आपण इथे वरती विणून घ्यायचे. हे उलट बाजूने येऊ. उलट बाजूने आल्यावर हे 5 खांब विणून घेऊ आपण आता अगोदर आणि आडव्या रेषेचे 2 खांब. आता हे 5 खांब विणून झाले आपले. 1 2 3 4 5. आता हे व्हाईट लोकर मध्ये ठेवायची आणि 2 लाल खांब इथे विणून घ्यायचे. रेषेचे आपण 2 लाल विणून घेऊया. आता हे 2 लाल विणून घेतले आपण. त्याच्यानंतर पूर्ण रेष आपली ही व्हाईट कलरची येणार आहे इथे. त्यासाठी लाल लोकर मध्ये ठेवायची कारण आपल्याला नचा अजून एक काना पण द्यायचा आहे. आडवी रेष येणार आहे त्यासाठी व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट लोकरने पूर्ण आपण हे एक रो पूर्ण विणून घेणार आहे. लाल लोकर आपण इथे सोबत विणत घेतोय. आता ही लाल लोकर सोबत विणत घ्यायची फक्त या इथपर्यंत. शेवटचे 5 खांब सोडून द्यायचे आणि तिथे आल्यानंतर लाल लोकर इकडे सोडून द्यायची मागे आणि 5 खांब विणून घ्यायचे. हे पाहता आपण हे इथे 5 विणले, मग 2 लाल विणले आणि त्याच्यानंतर हे व्हाईट रो विणायची म्हणून आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 हे आपण व्हाईट खांब विणले. तोपर्यंत आपण ही लाल लोकर सोबत विणत आणलेली. आता ही लाल लोकर इकडेच याच बाजूला ठेवायची आणि पुढचे जे 5 खांब आहे ते आपण लाल लोकर सोबत न घेता विणणार आहे. तर ही लाल लोकर इकडेच उलट बाजूनेच आपण ठेवलेली आहे आणि पुढचे जे 5 खांब आहेत आपण विणून घ्यायचे. आणि परत सरळ बाजूने आल्यावर सरळ बाजूने पण 5 खांब आपण इथे विणून घेणार आहे. दोन चेन घ्यायच्या आणि परत सरळ बाजूने यायचं. याशी आपण ही व्हाईट रो विणून घेतलेली आहे. आता परत सरळ बाजूने आल्यानंतर आपण ही 5 खांब आधी व्हाईट कलरची विणून घेऊया.
आता आपण सरळ बाजूने हे 5 खांब विणून घेतले. 1 2 3 4 5. आता त्याच्यानंतर आपल्याला हे लाल कलरची लाईन घ्यायची इथे. लाल कलरची ही लाईन विणायची आहे. आता ही व्हाईट लोकरमध्ये ठेवायची आणि आपण ही जी लाल लोकर बॅक साईडने सोडलेली होती ती वरती घ्यायची आता आपल्याला. आता आपण हे पूर्ण लाल खांब घेणार आहे इथपर्यंत आडव्या रेषेपर्यंत. व्हाईट लोकर मध्ये ठेवायची आणि लाल कलरचे आपण आता हे खांब विणत घेणार आहे सगळं. हे पूर्ण ही जी आडवी रेष आहे या आडव्या रेषेपर्यंत आपण हे खांब विणून घेऊया सगळं. लाल कलरने व्हाईट लोकर सोबतच ठेवायची. आता आपण ही पूर्ण हिरो लाल कलरने विणून घेतलेली. 5 मिनिटे अगोदर आणि 5 नंतर आपण हे लाल खांब विणून घेतलेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 आपण हे लाल कलरचे खांब घेतलेले. आता ही लाल लोकर परत मागे सोडायची आणि पुढचे जे 5 खांब आपले हे आपण व्हाईट कलरने विणून घ्यायचे. असं आपलं हे रवळनाथ मधलं न आणि बंदचा ना हे अक्षर इथे तयार होत आहे. परत 5 खांब विणून घेतले. हे असं आपलं अक्षर तयार झालेले इथे. आता परत 5 खांब विणल्यानंतर 2 चेन घेऊन वापस उलट बाजूने यायचं आणि परत हे 5 खांब विणून घ्यायचे. इथे उलट बाजूने आल्यावर परत हे 5 खांब विणून घेऊ आपण आणि हे 2 लाल खांब विणून घ्यायचे. आता हे 5 खांब विणून घेतले आपण. आता परत 2 लाल खांब विणायचे इथे. दोन लाल खांब विणून घेऊ आणि मग पुढे आपण पूर्ण रेष आपली ही व्हाईट कलरची असणार. आता ही पूर्ण रेष आपली ही व्हाईट कलरची असणार. आता आपण हा लाल लोकर इकडे ठेवायची आणि लाल लोकर सोबत घ्यायची आपल्याला इथपर्यंत. पूर्ण आपण व्हाईट रेष विणून घेणार. 5 कलरचे व्हाईट खांब घेतले. परत आडव्या रेषेचे 2 लाल घेतले आणि आता पूर्ण रो आपण ही व्हाईट घेणार. फक्त लाल लोकर आपण सोबत विणत घेतो. इथपर्यंत ही लाल आहे, लाल खांब आहे आपल्या, तिथपर्यंत आपण ही लाल जे लोकर आहे ते सोबत विणत घेणार आहे. ही पूर्ण रो आपण व्हाईट विणून घेऊ. हे बघा आता आपण हे इथे पूर्ण रो ही व्हाईट कलरने विणून घेतलेली. फक्त इथे इथपर्यंत आपण लाल लोकर विणत आणलेली. शेवटचे 5 खांब आपण व्हाईट लोकर लाल लोकर सोबत न घेता आपण व्हाईट खांब विणून घेतलेले आणि लाल लोकर इथे उलट बाजूने अशी इथे टाकू दिलेली. असं हे आता सरळ बाजूने आल्यावर आपलं हे रवळनाथ मधलं ना हे अक्षर इथे तयार झालेले. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागामध्ये आपण कसं लिहायचं ते बघणार आहे. थँक्यू.